आज मी तुमच्यासोबत अशा काही किचन टिप्स शेअर करणार आहे, ज्या की तुमच्या सगळ्यात मोठ्या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा दूर करणार आहे. फेस्टिव्हल येत आहे, तर फेस्टिव्हल रिगार्डिंग सुद्धा तुम्हाला बऱ्याच अशा टिप्स बघायला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली आहे जबरदस्त असा व्हिडिओ. तर कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले आपल्याला एक डांबर गोळी घ्यायची आहे, त्याची पावडर करून घ्यायची आहे. इथे जी मी प्लेट वापरली आहे ती बिलकुल मी किचनमध्ये यूज नाही करत, त्यामुळे तुम्हाला सुद्धा तशीच प्लेट वापरायची आहे, जी तुम्ही किचनमध्ये यूज नाही करत. फार इझिली याची पावडर होऊन जाते बघा. त्यानंतर इकडे 2 कापूरच्या वड्या घेतल्या, त्याची सुद्धा मी इथे करून टाकलेली आहे. यामुळे हे एकदम स्ट्राँग बनतं बघा. त्यानंतर आपल्याला टाकायचं डिटर्जंट आणि डिटर्जंट टाकल्यानंतर ह्या पावडरमध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे कॉकरोच जो खडू भेटतो ना बघा, तो टाकायचा आहे. ते नसेल तर बोरिक पावडर इकडे टाकायची. पूर्ण पावडर मिक्स करायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल. तर बघा, तेलऐवजी इकडे तुम्ही जे फ्लोअर क्लीनर वापरता ते टाका. फ्लोअर क्लीनरनं जबरदस्त रिझल्ट मिळेल. पण इकडे थोड्याच्याच क्वांटिटीमध्ये आहे आणि याचा ओलावा टिकून राहावा म्हणून मी तेलाचा वापर केला आहे. त्यानंतर हे असंच मिक्स करायचं आहे. फक्त याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, लिक्विड फ्लोअर क्लीनर वापरायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये जर झुरळ वगैरे फार झाले असेल, आता सणवार आहेत तर आपण गावी जातो, आपल्या घरी जातो, तर तिथे जाण्याच्या आधी तुम्ही अशा पद्धतीने प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हे ठेवा. म्हणजे तुम्ही जेव्हा गावावरून परत याल तर तुमच्या घरातील जे झुरळ वगैरे आहे ते पूर्ण तुम्हाला मेलेले दिसतील. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, जिथे-जिथे तुमचा हात लागत नाही. आणि हे यामध्ये आपण तेल किंवा लिक्विड फ्लोअर क्लीनर टाकल्यामुळे बिलकुल ही पेस्ट अगदी चिपकून बसते आणि जर घरामध्ये उंदीरसुद्धा फार येत असेल, तर उंदीरसुद्धा नाहीसा होतो. त्यासाठीच आपण यामध्ये निरमा टाकला आहे. सो ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा. चला मंडळी, दुसरी टिप बघूयात. तर इकडे काय करायचं, आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि दिवा एकदम मंद आच करायची आहे. गॅस अगदी मधोमध ठेवायचा आहे. त्यानंतर मोहरीचं तेल घ्यायचं आहे. मोहरीचंच तेल घ्या, कारण मोहरीच्या तेलाची जी तहारी असते ती गरम असते. त्यामुळे आपण इकडे मोहरीचं तेल घेतोय. त्यानंतर 2 लवंग मी इकडे टाकलेले आहेत. 2 लवंग टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. मंद आच ठेवायची आहे आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या इकडे टाकायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्याऐवजी तुम्ही पाचोळा सुद्धा वापरू शकता किंवा लसूण ठेचून सुद्धा वापरू शकता. त्यानंतर 1 ते 2 कापूरच्या वड्या टाकायच्या. आता हे तोपर्यंत आपल्याला गॅस सुरूच राहू द्यायचा आहे, की जोपर्यंत यामध्ये टाकलेला लसूण पूर्ण ब्राउन होत नाही. तोपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, लसणाचा पूर्ण अर्क, लवंगचा पूर्ण अर्क आणि कापूरचा पूर्ण अर्क ह्या तेलामध्ये उतरतो. आणि मंद आचेवरती हे होऊ द्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने बघा हे लसूण झालेलं दिसेल, घरभर तुम्हाला लसणाचा वास जो आहे तो पसरलेला दिसेल. एवढं जबरदस्त आहे. तुमच्या घरी जर तुमचे आजी-आजोबा असतील, तर हे त्यांना नक्की करून द्या. अशा पद्धतीने बघा, तुम्हाला गॅस बंद करून ठेवायचा आणि जोपर्यंत हे कोमट होत नाही तोपर्यंत असंच राहू द्यायचं. कोमट होऊ द्यायची वाट बघायची आहे आणि डेली आपण हे असंच करणार आहोत. एकदाच तुम्ही बनवून ठेवलं तरी चालेल. फक्त करत असताना तुम्हाला हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, मगच त्याचा वापर करायचा आहे. आपण हे कशासाठी केलं तर ते बघूयात. बऱ्याचदा आपले आजी-आजोबा, आई-वडील असतात, तर त्यांचे ना जॉइंट्स खूप दुखतात. वयामानानं सुद्धा हे होतं. भरपूर काम केलेले असतात त्यांनी, म्हणून सुद्धा त्यांना हा त्रास या वयामध्ये बघायला भेटतो. तर त्यांची रोज झोपण्याच्या आधी अशा पद्धतीने या तेलाने जर मसाज करून दिली, तर त्यांची गुडघेदुखी असेल किंवा त्यांना कुठे पडलेले असेल, मुक्का मार लागलेला असेल, तिथे खूप दुखतंय, तर हे खूप खूप तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल. डेली फक्त तुम्हाला मसाज करावा लागेल. 15 दिवसामध्ये त्यांना रिझल्ट बघायला भेटेल. पण हे लावत असताना फक्त तुम्हाला कोमट पाण्याने करायचं आहे. गुडघेदुखी जर प्रचंड होत असेल, तर गुडघेदुखीला तुम्ही पान घेऊ शकता, जे खायचं पान असतं ते, आणि त्याने मसाज करू शकता. फार इझिली ते होऊन जातं बघा. या पद्धतीने फक्त सर्क्युलर मोशनमध्ये करायचं आहे. त्यांना शेकसुद्धा बसला पाहिजे. हवं तर तुम्ही जे आहे त्यांना ते बांधून सुद्धा देऊ शकता. डेली अशा पद्धतीने त्यांना मसाज द्या. त्यांच्यासाठी फक्त 5 ते 10 मिनिटं काढा. त्यांनाच खूप छान वाटेल किंवा त्यांना तेल बनवून दिलं तुम्ही तरी ते त्यांची मसाज नक्की करतील. त्यांना रिलीफ मिळेल. सो ही ट्रिक आजी-आजोबांसाठी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. चला मंडळी, पुढची टिप बघूया. तर पुढची टिप सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे आणि आपल्याला काय, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरी ना हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळेच करते. काकडी घेतली, काकडीऐवजी जर कांदा घेतला तर अजून जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल. तर इकडे काकडीचे असे पीसेस करून घेतलेत. खूप दिवसाची काकडी घरामध्ये होती, म्हटलं चला ही कोणी खाणार नाही, तर त्याचा वापर अशा पद्धतीने करत आहे. त्यानंतर इकडे एक डांबर गोळी घेतली. असं भांडं घ्यायचं जे बिलकुल तुम्ही किचनमध्ये यूज नाही करत, तेच भांडं तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या डांबर गोळीची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. मी इकडे दगडचाच वापर करते बघा. बिलकुल मॉर्टर पेस्ट म्हणजे खलबत्त्यामध्ये हे पावडर करायची नाही, कारण खलबत्ता आपण रोज वापरतो. त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे 1 ते 2 कापूरच्या वड्या. बघा, हे कापूर का टाकतोय, अजून स्ट्राँग स्मेल येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, डांबर गोळीचा जो वेगळाचा स्मेल येतो तो कुठेतरी दबला जातो म्हणून. 1 चमचा इकडे बेकिंग सोडा घातलेला आहे. नंतर बोरिक पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे. बोरिक पावडर ऐवजी तुम्ही कॉकरोचचा जो चॉक मिळतो तो सुद्धा टाकू शकता. 2 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं. याऐवजी मैदा किंवा मग बेसनचा वापर केला तुम्ही तरी चालेल. व्यवस्थित ही पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. ही पावडर जी आहे एवढी जबरदस्त आहे, की
खूप कारगर अशी पावडर आहे असं मी म्हणेन. जिथे रोज आपला हात पुरत नाही तिथे ही पावडर तुम्ही अक्षरशः स्प्रेड करून ठेवली तरी चालेल. आपण जेव्हा गावाला चाललो ना, तर त्याआधी काय करायचं, कांद्यावरती जर गावाला चालले असेल तर कांद्यावरती हे करा. आणि जर तुम्ही हात बघत असाल तर मग हे काकडी सडायला नको म्हणून मग तुम्ही काय करू, 2 ते 3 दिवस ही काकडी आरामात चालते. नंतर तुम्हाला चेंज करावं लागेल. त्यामुळे गावाला चालले तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर कांद्याचा वापर करायचा आणि अशा वेळेस तुम्ही काकडी वापरली तरी चालेल. म्हणजे काकडीने अजून तो ओलावा टिकून राहतो म्हणून. अशा पद्धतीने कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचं. घरामध्ये उंदीर येत असेल, कॉकरोचेस खूप झाले असेल, ही ट्रिक तुम्ही नक्की आवर्जून करून बघा. आणि जर कांदा ठेवला तर पाल, झुरळ वगैरे काहीच येणार नाही. एवढीच जबरदस्त ट्रिक आहे. चला मंडळी, आता आपण पुढची टिप बघूयात. तर इकडे मी घेतलेलं आहे पातेलं आणि असंच पातेलं घ्यायचं जे किचनमध्ये आपण यूज नाही करत. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 ग्लास पाणी. हे पाणी जेव्हा आपण मिक्स करतो आहे, तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता. आपण छोट्याच क्वांटिटीमध्ये करत आहोत. लसूण आणि कांद्याचा इकडे पाचोळा घेतलेला आहे. सकाळी भाजी बनवली होती तेव्हा माझ्याकडे जे आहे कांदा हा उरलेलाच होता. म्हणजे खूप छोटा होता. मला असं वाटलं लागेल, पण नाही लागला. त्यामुळे तो तसाच होता. म्हटलं चला भाजीला कशाला वापरायचा, असंही त्याच्यावर बॅक्टेरियाची ग्रोथ होते. त्यामुळे मी याचा वापर याच्यामध्ये करते. याची गरज नाही, पाचोळाच ही सफिशियंट आहे. त्यानंतर आपल्याला इकडे टाकायचं आहे ती म्हणजे एक डांबरची गोळी. डांबर गोळीऐवजी तुम्ही कापूर वापरलात तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे आपल्याला जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे. पण त्याआधी यामध्ये बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. फक्त 2 ते 3 मिनिट लागतात, जास्त लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनिट लागतात. याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सुरू राहू द्यायचं आहे. याचा कलर तुम्हाला अगदी गडद पिवळसर बघायला भेटेल आणि अशा पद्धतीने कांद्याच्या पाचोळ्या, लसणाचा पाचोळ्याचा वापर तुम्ही तुमच्या घरातली सगळ्यात मोठी समस्यासाठी वापरू शकता. तो कसा तर समोर तुम्हाला सांगते. या पद्धतीने याचा कलर चेंज झालाय बघा आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. पूर्ण पिवळा कलर याचा झालेला आहे. हे कोमट होऊ देते आहे आणि नंतर एका स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. आता हा स्प्रेमध्ये तुम्हाला डायल्यूट करायचं तर करू शकता. पण कधीही डायल्यूट करत असताना अति थंड पाणी तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. आता हे आपण कशासाठी बनवलं, तर मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की घरामध्ये पाल झाली त्यासाठी काहीतरी सांगा. तर तेच घेऊन आलेली आहे. थंड पाण्याचा वापर करायचा आणि थंड पाणी जर तुम्हाला कुठे पाल दिसली पटकन स्प्रे करायचं किंवा जिथे-जिथे पाल येते तिथे हे स्प्रे करायचं आहे. फक्त कसा आहे याचा कलर पिवळसर असल्यामुळे घराला थोडे डाग पडू शकतात. त्यामुळे गॅलरीत वगैरे बाहेरच्या ठिकाणी हे करू शकता. किडे वगैरे येत असेल तर असं तुम्ही डायरेक्टली यामध्ये सुद्धा टाकू शकता. एकदम जबरदस्त आहे. चला मंडळी, पुढची ट्रिक बघूया. एक लिंबू घेतलेला आहे. लिंबाचा वरचा भाग असा कापून घ्यायचा आहे आणि जे आपलं पोटॅटो पिलर असतं ना बघा, त्याच्या मदतीने त्यातला पूर्ण रस काढून घ्यायचा. लक्षात घ्या, लिंबाला कसल्याच प्रकारचा कट वगैरे करायचा नाहीये. हलगर्जीरित्या हे काम होतं आणि पिलरने खूप छान पद्धतीने हे काम होऊन जातं बघा. या पद्धतीने पूर्ण रस निघून जातो. तुम्ही जर आतापर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि हो, फॉलो नक्की करा. दिवा घेतलाय, दिव्यामध्ये हा लिंबू ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मोहरीचं तेल. जे तेल तुम्ही वापरता खायचं ते तेल खरं तर टाकू शकता, पण मोहरीचं तेल चांगलं असतं. त्यानंतर इकडे तेजपत्ता घेतलाय, तेजपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 ते 2 लवंग. यामध्ये दालचिनीचा तुकडा सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बघा, तुम्हाला अशा पद्धतीने आत प्रेस करायचं आहे. नंतर एक कापूरची वडी टाकायची आहे यामध्ये पावडर करून आणि नंतर काय करायचं आहे तर वात लावायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही दररोज रात्री घरभर हा दिवा लावू शकता. लिंबाचा एकदम सायलेंट असा स्मेल आपल्या घरामध्ये येतो. घरामध्ये जर कुबट वास येत असेल तर तुम्ही नक्की ही ट्रिक फॉलो करू शकता. याऐवजी तुम्ही काय करू शकता तर कांद्याचा सुद्धा वापर करू शकता लिंबाऐवजी. आणि हा जो लिंबू आहे हा तुम्हाला 15 दिवस आरामात जातो. यामधलं जर तेल संपलं तर तेल तुम्हाला लावायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला फक्त कानाकोपऱ्यात हा दिवा ठेवायचा आहे. ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला, आता इकडे मी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये टाकलेला आहे 2 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ म्हणजे मी थोडीच क्वांटिटी दाखवते. क्वांटिटी तुम्ही डायरेक्टली डबल घेऊ शकता. बेसन पीठच्या अर्ध तुम्हाला मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि बेसन पीठच्याच अर्ध तुम्हाला यामध्ये हळद टाकायची आहे. जेवढं बेसन पीठ घेतलं तेवढंच तुम्हाला आंबट दही वापरायचं आहे. आंबट दही जर नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही आंबट दही नसल्यावर तिकडे लिंबाच्या रसाचा वापर तुम्हाला करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पाणी वगैरे वापरायचं नाही. जी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होणार आहे ती तुम्हाला दह्यानेच ॲडजस्ट करायची आहे. अशा पद्धतीने एकदम स्मूथ पेस्ट याची तयार होते. त्यानंतर तुम्हाला यामध्ये टाकायचा 1 चमचा बेकिंग सोडा. याऐवजी तुम्ही इनोचा वापर सुद्धा करू शकता आणि त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला लिंबाचा रस. माझं सुद्धा जे काही दही आहे ते जास्त आंबट नव्हतं म्हणून मग मी इकडे काय करते तर आधी मिक्स करून घेतलं. त्यानंतर चेक करून बघितलं नव्हतं होत तर मग मी लिंबाचा रस यामध्ये टाकलेला आहे आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर हे डायरेक्ट फसफसायला लागतं आणि तुमच्या घरातील आता सणासुदीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील तांबं पितळची भांडी अशी साफ करू शकता. मार्केटची जी पावडर असते त्यामुळे आपले जे हात आहेत ते खूप रफ होऊन जातात. नखामध्ये ती पावडर जाते. सो अशा वेळेस तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. फक्त तुम्हाला लावायचे हवं तर एकदम सॉफ्ट घासणी घेऊन तुम्ही हे फक्त लावू शकता.
खूप इझी आहे करायला, खूप सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले हातसुद्धा रफ होत नाही. आपण ज्या घरात वस्तू अवेलेबल असतो किंवा आपण बऱ्याचदा माससुद्धा बनवतो, फक्त यामध्ये सोडा टाकत नाही आणि लिंबू टाकत नाही. एवढं जबरदस्त हा मास तुम्ही तांबं पितळच्या भांड्यासाठी सुद्धा नक्की वापरा आणि नंतर तुम्हाला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. डिशवॉश लिक्विडने घासून घेऊ शकता, खरं तर गरज नाहीये आणि पटकन धुतल्यानंतर अशा पद्धतीने पुसून घ्यायचंय. तुम्हाला या सगळ्या ट्रिक्स कशा वाटल्या नक्की सांगा. Facebookवर बघत असणार लाईक, फॉलो नक्की करा आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो हाईप करायचं बिलकुल विसरू नका. चला बाय.